नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आता जे देवीची आरती झाली तर पहिले मी ब्लॉग चालू करतोय, कारण का साऊंड लागायच्या अगोदर चालू करतोय, नाही तर आपल्या कॉपीराईटचा इश्यू येते जास्त। तर आता मी ब्लॉग चालू केला आहे आणि आपल्यात 5वी माल आहे आणि 5व्या मालेवर वेशभूषा आहे। वेशभूषा तर बघा तुम्ही, एकदम क्लास। आपल्या इथं तर बाहेर जातात, माहिती आहे, तुम्ही बघत असेल तर ब्लॉग, मागचा पण ब्लॉग बघितला असेल तर बघा, एक नंबर। आणि यावर्षी पण आता भारी पात्रा पण भारी येणार आहे आणि बघू आज फुल मजा करू। चला फायनली रेडी मी झाली आणि आता आपण जाऊ। चला आता सुरुवात होते दांड्याना। आणि आपला आउटफिट आपला साधा सिंपल, आपण नाही एवढा, आपण साधा सिंपलच। आणि आता चला मस्त आहे की नाचायला जाऊ। चला
यात्रेला नाही, यात्रेला आली आणि आमची वेशभूषा बघा. ग्रामस्थ मंडळी खारदांबेला आयोजित वेशभूषा स्पर्धेनिमित्त मी मलेरियाविषयी 2 शब्द सांगत आहे. तेवढे फक्त सर्व मित्रांनी ऐका. ही कळकळीची विनंती, कारण की मलेरिया झाला ना, ज्या माणसाला मलेरिया होतो ना त्या माणसाला कमीत कमी 1.5-2 लाख रुपये खर्च होतो. कमीत कमी 1.5-2 लाख रुपये खर्च होतो. जर का तुम्ही ऐकलं, स्वतः ऐकलं तर तुम्हाला या गोष्टीचा पुरेपूर फायदा होईल. पुरेपूर फायदा नाही झाला ना तर माझं नाव बदलून देतो मी जिल्हायुक्त कार्यालयातील क्षेत्र कर्मचारी वैभव म्हात्रे. मी तुम्हाला थोडक्यात पण सांगतो, कारण की कुठल्याही मनुष्याला 10 मिनिटाशिवाय ऐकण्याची परिस्थिती नसते. हे बघा, मी चित्र दाखवतो. ही मच्छरची अंडी आहे. मच्छरची अंडी, मच्छर 200 ते 250 अंडी घालते. मच्छर 200 ते 250 अंडी घालते आणि 2 दिवसांनी ती लार्वा होतात. मी पकडून घेतो तो लार्वा होतात. लार्वा झाल्यानंतर 2 दिवसांनी 4-5 दिवसांनी तुम्हाला कोश होतो आणि 2 दिवसांनी परत 1 ते 2 दिवसांनी मच्छर होते. हा याचा जीवन कार्यकाल आहे. पण आणि गिलक डासामुळे आणि अॅनाफिलिस डासामुळे डेंग्यू मलेरिया होतो. अॅनाफिलिस आणि गिलक डासामुळे. चला, फायनली आपले वेशभूषा संपलेले आहेत आणि आज काय बक्षीस वितरण आज नाही होणार, कारण का आमचा दसऱ्याला होतो. दसऱ्याला पण दांडे असतात. तर आता मी दसऱ्याला बक्षीस वितरण करणार आहे. तर आता आपल्या वेशभूषा कशा वाटल्या त्या पण कमेंट करा आणि नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय.